गुरुजींनी टोणकन उडी मारली, ते पळत घरी आले. डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर एकदम घाबरले, कारण डेथ सर्टिफिकेट त्यानेच दिलं होतं. त्याने आधी गुरुजींच्या पायाकडे बघितलं. सरळ आहेत ना, ठीक आहे. म्हणाले, गुरुजी निसर्गात एवढे चमत्कार आहेत, तुमच्या बाबतीत काय घडलं असेल कोण जाणे. तुम्हाला काय वाटलं मधल्या काळात. गुरुजी भडकले. म्हणले, काय वाटायचं, चांगला घरी झोपलो होतो, तिकडे कसं गेलो कोण जाणे. 1 महिन्यानी गुरुजींच्या घरी एक पाहुणा आला होता. त्याचं लक्ष सहज पाठीकडे गेलं. ते डाग होते भाजलेले. त्याने विचारलं, गुरुजी पाठीला काय झालं तुमच्या. ते म्हणाले, मी एकदा वारलो होतो, तिकडे नेलं त्याने मला, भाजायला लागलो, परत आलो. ते जाऊ दे, ते आता जुनी गोष्ट झाली. हल्ली आमच्या घरच्या लोकांना एक वेगळीच काळजी भेडसावते. मी परत वारीन ते न्यायचं का नाही, हे तिकडून परत येतात, सगळा खर्च फुकट जातो. मीच त्यांना सांगितलंय, मला 2 दिवस घरीच ठेवा, मी का हालचाल नाही केली तर तिकडे न्या, आणि तिकडे सुद्धा एकदम घाई करू नका, थोडं थोडं खालनं लावून बघा, मी का आरडाओरडा नाही केला तर मग चालू दे. मरण सुद्धा सरळ येऊ नये. आता ह्या 2 घटना आपल्या पटकन कळेल, अरे बापरे, आपल्याला एवढं इझी नाही. बाकीच्यांना एन्जॉयमेंट मिळतात. म्हणजे इतर बायका ज्यांचे नवरे आर्किटेक्ट आहेत, डॉक्टर आहेत, त्या असं छान लिपस्टिक लावून नवऱ्याचा हातात हात धरून जातील. भटजींची बायको जाईल अशी, भटजींची शेंडी आहे, भस्म आहे, हातात हात धरलाय बायकोने, असं चालेल का कधी. तर मकर राशीवाल्याने हे लक्षात ठेव, माझा नवरा संन्याशी आहे. आणि एक कथा सांगितल्याशिवाय मला राहत नाही. एक 75 वर्षाच्या सामंताजी म्हणून बाई राहतात दादरमध्ये. आणि एकदा मला असे बसलेले असताना काय म्हणाल्या, उपाध्ये माझ्या पत्रिकेत फॉरेनचा योग आहे का बघा. ते म्हटलं, आजी फॉरेनला जाण्याचे डेफिनेट योग असतात ना, ते तुमच्या पत्रिकेत नाही आहेत. काय सांगताय. माझे जावई येतात मला न्यायला पुढच्या आठवड्यात, मी मस्कतला चालले. बरं म्हटलं. दुसऱ्या दिवशी फोन, बघा 7 दिवस राहिले, 5 दिवस राहिले. जाण्याच्या दिवशी इतक्या सकाळी मला फोन केला, आज 1:30च्या फ्लाईटने मी मस्कतला चालले, एअरपोर्टवर तुम्ही आलं पाहिजे मला निरोप द्यायला. बरं म्हटलं. मी एअरपोर्टवर गेलो. आजी विमानात बसल्या, विमानाने टेक ऑफ घेतला. 20 मिनिटात काय इमर्जन्सी आली कोण जाणे, त्या पायलटला अर्जंट लँडिंग करायला लागलं. तो पुन्हा बॉम्बे एअरपोर्टवर यायला लागला. जावई मिथुन राशीवाले. सासूबाईंना म्हणले, मामी चला मस्कत आलं. किलकिले डोळे करून म्हणाला, मुंबईसारखं तर दिसतंय मस्कत. ते त्यांची सोय तात्पुरती सेंटॉर हॉटेलमध्ये केली होती. तिथे गॅलरीत उभं राहून ही चाणाक्ष म्हातारी म्हणते, अहो मुंबईला परत आलो का आपण. कशावरून. हे का हायवेवर गाय बसली आहे. हायवे आहे का गायवे आहे. तिथे उंट बसतात. आणि मग तिला खरी परिस्थिती कळल्यावर ते जाऊ देव, इतक्या लोकांना माझ्यामुळे परत यायला लागलं, मी नाही जात. बघितलं, छोट्या छोट्या गोष्टीत दैव हे असं प्रतिकूल असतं, त्याचा मकर राशीवाल्यांना फायदा होतो. सगळ्या गोष्टी ज्याला आरामात मिळतात ना, तो संसारात रमतो. आणि तुमच्या आईची म्हणजे शनीची इच्छा अशी तुम्ही मुक्त व्हावं. पण ज्याला मोठं व्हायचं त्याला कष्ट तर घ्यावेच लागतात की नाही. असा एवढा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर ही माणसाने काय कष्ट घेतले असतील. किती इलेक्ट्रिशियन, किती टेक्निशियन डे अँड नाईट काम करत असतील. तुम्ही मंडळी किती चिकाटीने बसलेल्या आहात. हे सगळं केव्हा घडतं. मग उद्याचं कोणी मला, हा काय ते उपाध्यांची कॅसेट मस्त झाली. उपाध्यांचं काही नाही, या सगळ्या तंत्रज्ञानांचं आणि तुमचं कौतुक आहे. हे लक्षात ठेवलं ना, शनी महाराज म्हणतात नाही, हा जमिनीवर आहे, याला त्रास द्यायचा. इतका सोपा भाग आहे मकर राशीवाल्यानं. तुम्हाला गंमत जमत मी सांगितले खरी, पण हा सगळा तुमचा भाग लक्षात घ्या. आणि आपल्या मनामध्ये कुठलाही अहं येऊ नये. ज्ञानेश्वर महाराजांनी एकच प्रसाधन माहितलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. एखाद्या मुलीला सौंदर्याचा एवढा अहंकार असतो, पटकन कोणतरी ऍसिड टाकतो, तोंड भाजलं गेलं. उद्याचा भरोसा नाही तर अहंकार ठेवायचा कसला, असा हा संदेश आहे. म्हणून लोक म्हणतात मकर राशीवर तर कमी बोलतात, ती आदरणीय राशी आहे माझी. परमार्थाच्या खडतर पाठशाळेत नाव घेतलेली आदरणीय राशी आहे. अशी मकर राशी ही आपल्या गुडघ्यावर पडते कालपुरुषाच्या. मकर राशीच्या लोकांना तुम्ही विचारा, गुडघ्याचा त्रास आहे. तरुण मुलांना पण गुडघे दुखतात, असे उठता बसताना आई ग करायला होतं. गुडघ्याच्या वाटीचा त्रास होऊ शकतो. मग गुडघ्याचा त्रास झाला, मकरवाल्याने अंगावर काढू नये.
आणि मकर राशीवाल्यांना सिंह राशीच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करता येत नाही. तुमच्यापैकी जे मुलं मुली लग्नाचे आहेत ना, त्याने आईवडिलांना सारखा त्रास देऊ नका. ज्योतिषाकडे जा, पत्रिका बघा, तुम्हीच ठरवा काय तुमची रास आहे. मकर सिंह राशीच्या मुलाशी तुम्हाला लग्न करता येत नाही, म्हणजे तेही आपल्याला कळलं. आणि बरेच लोक विचारतात व्यवसाय करिअर कुठले करावी, ते एका राशीवर ठरत नाही. पण मकरेचा संबंध शनीशी, आणि शनी यंत्राचा कारक आहे. यंत्रविद्या म्हणजे जी यंत्र स्थिर असतात ते मकरेच्या अंमलाखाली येतात, ती गतिमान झाली की मंगळाच्या अंमलाखाली येतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मकर आणि कुंभराशीच्या प्रेक्षकांना मी थिएटरमध्ये नमस्कार करतो. बाबा तुम्ही शनी महाराजांची लेकरं आहात, अत्यंत आदरणीय आहात तुम्ही मला, कारण तुम्ही विष पचवलेले लोक आहात. आता मला वाटतं आपली भीती जाईल, सारखं तुम्ही त्याच्या मागे जाणार नाही. उगीच कोणतरी सांगतो 7:30 सुरू झाले, मारुतीला तेल वाहतात. शनीचा मारुतीशी काय संबंध कळलं पाहिजे की नाही. एका मारुतीच्या देवळात मी गेलो होतो, जीन्स पॅन्ट घातलेल्या मुली कॉलेजच्या बदा मारुतीवर तेल ओतत आहेत. आता कुठे तेल व्हायचं ते तरी कळलं पाहिजे की नाही. त्या गप्पा मारता मारता तेल वाहत होत्या, तेल भटजींच्या धोत्रावर पडत होतं. ते पाईपलाईन मधनं परत दुकानात जात होतं, परत विक्रीला ठेवलं होतं. असं करून काही होत नाही. 7:30 सौम्य झालं पाहिजे ना. एक गोष्ट करा, शनी गोरगरिबांचा कारक आहे, समाजाचा कारक आहे. समाजामध्ये असे पिडलेले लोक आहेत, खूप रोग झालेली माणसं आहेत, आंधळी माणसं आहेत, त्यांना रस्ता क्रॉस करून द्या, त्यांनी ह्या ग्रहाची कृपा मिळते. अर्थात आंधळ्या माणसाला क्रॉस करून द्या म्हणताना त्याची इच्छा असली पाहिजे. उगेच त्याला उचलायचा घेऊन जायचा पलीकडे, अरे तो म्हणतो मला नाही जायचं. नाही असं कसं, आम्हाला 7:30 चालू आहे, असं करायचं नाही. आणि तुम्ही ही चतुर्थ श्रेणीतल्या गोरगरिबाची सेवा चालू करा, खरोखर अनुभव येतो. दत्त महाराजांनी आम्हाला ही बुद्धी दिली. आम्ही नरसोबाच्या वाडीला शेतावर काम करणारे बायका असतात, मजूर असतात, त्यांना वस्त्र देतो, अन्न कत देतो. म्हणजे काय, आमच्या पंखात काय ताकद आहे, देणारी जगदंबा आहे. आणि आम्हालाही हा अनुभव येतोय. गोरगरिबांचे आशीर्वाद फार महत्त्वाचे असतात. मकर राशीच्या लोकांनी इथून समाजसेवा करावी, 7:30 अजिबात घाबरू नये.